सुधा, ए अगं सुदेमन, आई तू मला सोडून तर नाही जाणार ना? अगं असं का बोलायला लागलीस? काय झालंय? आई आजपर्यंत तर बापाच्या नजरेच्या धाकत राहिले ग. बाप जे म्हणान तीच पूर्व दिशा. आणि मला वाटलं हे फक्त मी एकटीच सहन करते, आणि मी जशी मोठी झाले तसं हे जास्तच वाढलं. पण तू हे लग्न झाल्यापासून सहन करतेस याचा मी विचारच नाही केला. कसं सहन करतेस ग एवढं तू? लग्न झाल्यापासून पहिल्यांदा कुणीतरी हा प्रश्न विचारलाय मला. बाळा, तुला काल बोलले नाही वय मी की संसार म्हणलं ते समजा आलंच. अगं संसारात एखादं तापट चोक्याच असलं ना तर दुसऱ्यांना शांत राहायचं असतंय, नाहीतर ठिणगे निवडणं पेटायला वेळ नाही लागत ग. आई आजपर्यंत तुला पण मी एक खाष्ट आई म्हणूनच समजत होते, जे फक्त नवऱ्याचं ऐकते. जेव्हा तुझ्या जागी मी स्वतःला पाहिलं ना तेव्हा समजलं तू काय सहन करतेस. तुझ्या बापाला नुसतं समाज गाव यांचं पडलेलं असतं, त्याला संसार तुझं माझं काही घेणं देणं नाही. त्याला जसं गावातली माणसं वाटतात ना तशीच घरातली माणसं वाटतात. ऐका ना, बघितलं, याच्यामुळे मी माझ्या तोंडाला कुलूप लावलेला असतो. काय लाज बीज वाटते का नाही? बाई एकटी घरात राहिलाय, खुशाली इकून तिकून वाकून बघतोय, एवढं ते काय काम आहे रे? एकटी गेले 15 दिवस माझ्यासोबत हिंडते ती. किती दिवस? 15 दिवस. काय पण नको बोलू. अरे तिची आई आजारी म्हणून माझ्याकडून 2.5 लाख रुपये घेतले आणि काल परवा परत 50,000 घेतले. आता फोन उचलत नाही, काय नाही, घरात पण नाही. कुठे गेली ती? फोन उचलत नाही? मी पण 2 दिवस झालो फोन लावतोय, उचलत नाही. माझ्याकडून पण 1.5-2 लाख रुपये घेऊन गेली. हा, आई आजारी म्हणते. अरे त्या दिवशी एकाला लावला, आज मला लावला आणि तुला पण चुना लावून पळून गेली ती. चुना लावला म्हणजे तुझ्या बरोबर पण प्रेमाचं नाटक केलं का काय? मग 3 लाख रुपये घेऊन पळून गेली. नाही ती इथं आता. ती भेटली ना तिला कापत असतो बघ मी. ती तिला शोध बघ कुठे आहे, नाही तर तुला पण कापतो. साला मी माझ्या पैशावर प्रेम केलं, तिच्यासाठी 7 जन्माच्या गाठी बांधणाऱ्या बायकोला घराबाहेर हाकलून दिलं. खरं तर दोष माझ्या तशी.
मी तिला कधी समजूनच नाही घेतलं. प्रेमाचा अर्थच कळला नाही मला. फावलडबाईच्या नादाला लागलं. तिने 4 जणांना फसवलं, तिच्यावर प्रेम केलं मी. कोणासाठी? फक्त शरीराची भूक भागवण्यासाठी. बायको रडत सांगत होते माझ्या बरोबर असं झालं तसं झालं, पण मी कधी तिला समजूनच नाही घेतलं. नेहमी मी स्वतःच ऐकत राहिलो. स्वतःच्या मनाली कधी सांगितलं ते ऐकलं नाही. बरं आता बायकोला कोणत्या तोंडाने आणायला लागलं? कोणत्या तोंडाने? खरं तर या जगात मला जगायचा अधिकारच नाही. जगू का मरो असं झालंय. दुसरा पर्यायच नाही. तिने पैशासाठी मला धोका दिला आणि माझ्या सुखासाठी मी बायकोला धोका दिला. मेलेलंच बरं आहे. झालं मन मोकळं एका व्यक्तीकडं. मग दुसऱ्या व्यक्तीकडं कधी? मी 2 व्यक्ती म्हटलं होतं तुला. तू एकाच व्यक्तीकडे मन मोकळं केलंस. कोण आहे ती दुसरी व्यक्ती? तुला नाही माहित? शांत विचार कर म्हटलं होतं ना मी. पण खरं सांगू, जेव्हा तू त्या व्यक्तीकडे मन मोकळं करशील ना, तेव्हा तुला खरंच बरं वाटेल. नाही नाही करायचा मला विचार, कोणत्याच गोष्टीचा नाही. जे माझ्या नशिबात लिहिलंय तेच होणार असेल तर विचार करून तरी काय उपयोग आहे? स्वतःचं नशीब बदलण्याची ताकद ही स्वतःकडेच असते. बरं, तू नको आता कसला विचार करूस. मन शांत ठेव. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. फक्त चुकीचं काही पाऊल उचलू नकोस. काय चुकलं माझं? कुठं चुकलं? एवढं छान चाललेला आमच्या राजा राणीचा संसार आणि मी त्या बाईच्या नादाला लागून वाया घालवलं. अरे जिच्यासाठी नोकरीला लात मारली ती अशी लात मारून निघून जाईल कधीच वाटलं नव्हतं. नोकरी तर गेलीच, वर मी माझ्या सुधाला सुद्धा बाहेर काढलं. बिचारीची काही चूक नसताना मला आता माफी मागायची सुद्धा अधिकार नाही. कोणत्या तोंडाने माफी मागू तिला? कोणत्या तोंडाने आई बाबांसमोर जाऊ? अरे कोणत्या तोंडानं त्या सरांकडे परत नोकरी मागायला जाऊ? त्यापेक्षा मी इथं उडी मारूनच माझं आयुष्य संपून टाकतो. सुधा, आई बाबा, मला माफ कर.